ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध कुचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या कवितेतून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय पूजनवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले असे होते. त्यांनी शेतकऱ्याचा असून व गुलामगिरी हे पुस्तक लिहिले होते. ते एक थोर समाजसुधारक, क्रांतिकारक आणि विचारवंत आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांनी पुणे येथे सावित्रीबाई फुले यांच्यासोबत पहिली महिलांची शाळा सुरू केली. त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला नेहमी प्रेरणा देतात. ते आजही त्यांच्या कार्याच्या रूपाने आणि विचाराच्या रूपाने अस्तित्वात आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली व आपण ऐकून घेतले त्याबद्दल मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.